तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर इकडे आमचे म्हणजे माझे आणि मागे आहे सानिका लपून बसली होती, तिला माहिती आहे व्हिडिओ स्टार्ट केला आहे. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. कॅप्शनमधनं काय आलंच असेल ब्लॉग कसला आहे. तो ब्लॉग आहे मॅटर्निटी शूटचा. तर वेस्टर्न शूट आम्ही करणार आहोत. ट्रॅडिशनल आमचे शूट झालेले आहेत भरपूर, आणि आता वेस्टर्न एक राहिलेलं आहे, जे म्हणजे गाऊनवालं, लॉंग गाऊनवालं प्रिन्सेस टाईपमध्ये. तर त्याच्यासाठी चालेल. त्याच्यामुळे मी मेकअप केला आहे एकदम, खूप पण नाही, बेसिक मेकअप केलेला आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. पण लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. आणि आता मी तिथे गेल्यानंतर ड्रेस चॉईस करेल, आउटफिट चेंज करेल. त्यावेळेस जास्त लुक छान दिसेल तुम्हाला. याच्यावर असं वाटत असेल एक वेगळंच मेकअप लुक वाटत असेल, तर आउटफिट वेगळे त्याप्रमाणे मेकअप केलेला आहे. चला ब्लॉगला सुरुवात करूया. अशा प्रकारे मी छान रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कशी दिसते, नक्की कमेंट करून सांगा. आता इथं थोडं लाईट जास्त पडते. आता फुल लुक मी तुम्हाला दाखवेलच, पुढे दिसेलच. असा काहीसा लुक. हे दीदीचा फुल लुक बाहेर गेलो शूटमध्ये तर दिसणार असं, पण आत्ता पण गेला किती छान दिसते बघा. आल्यापासून ना काय संबंध, मी कशाला नजर लावू तुमचे केसांना. आल्यापासून केस सेट करतात पण केस सेट होत नाही त्यांची. फायनली केस सेट झालेली आहे. पैसे दिलेच कुठं वाया जाईल. 50 रुपये दिले तुला पैसे? ते पैसे द्यायला गेले, मला नाही दिले पैसे. मग पैसे हां, मग 10 रुपये दे, 40 रुपये तुला याची फी. 60 रुपये गेले. 60 गेले काय बरं. बघा म्हणजे पैसे दिले पण नाही तरी म्हणतात पैसे वाया गेले. बिचारी मी फुकट काम करते तरी. ठीक आहे, चहा पाचतो खाली. नाही नको. तर तुम्ही इथं पाहू शकता, इथं माझं शूट सुरू झालं होतं आणि छान असा मोठा ड्रेस. तुम्ही म्हणतच होता की आता एवढा मोठा ड्रेस कसं सांभाळणं झाला असेल. तर त्यासाठी त्यांची टीम होती पूर्ण आउटफिटसाठी वेगळे म्हणा, फोटोग्राफर वेगळे, मेकअपसाठी वेगळे. पण मेकअपला मी नव्हतं लावलेलं, कारण ॲज युजल तुम्हाला माहितीच आहे मला स्वतःला मेकअप येतो. तर मेकअप मीच पूर्ण केला होता घरातनं निघताना. तर मी सगळं आवरूनच आले होते. फक्त इथं आल्यानंतर मी आउटफिट डिसाईड केलं नव्हतं. ते इथं आउटफिट इथं आल्यानंतर डिसाईड केले कोणते करायचे. ऑलमोस्ट त्यांनी आम्हाला PDF पाठवलंच होतं कोणत्या आउटफिट आहे. तर रफली आम्ही 2 आउटफिट सिलेक्ट करून ठेवले होते. त्यानुसार राहुलचे कपडे चॉईस करून ठेवले होते. आणि हे वेस्टर्न शूट आमचं राहिलंच होतं. बाकी तर ट्रॅडिशनल तुम्ही आमचे पाहिलेच असतील. याच्यावरचे सगळे फोटोज तुम्ही इंस्टाग्रामला माझे पाहू शकता. तर काही माझे शॉर्ट व्हिडिओ पण मी घेऊन ठेवले. मी फक्त फोटोग्राफर लावलं तर बाकी व्हिडिओज वगैरे सगळं सानूनीच घेतलं. आणि मग त्याच्या पोजेस पण आपल्याला काही गरज नाही की पोज काय द्यायची काय, ते सर्व पोजेस सांगत होते कसं करायचं काय करायचं. आणि अवघ्या 1.5 तासातच आम्ही ही शूट उरकलं होतं.
1.5 तासात आम्ही 2 आउटफिटवर चेंज करून आमचे फोटोज वगैरे झाले होते. तर पूर्ण एकदम सिस्टमॅटिक सर्व गोष्टी होत होत्या, त्याच्यामुळे मला जास्त काही त्रास झाला नाही. अशा प्रकारे हे शूट होत होतं. एकाच म्हणजे इंडोरमध्येच सगळं असलं ना किंवा टेन्शन नसतं. इंडोरमध्येच सगळे सेट होते इथे वेगवेगळे. आता इथं माझं शूट झालं तर एका सेटवरचं, म्हणजे बॅकग्राऊंड इफेक्ट देऊन ते डायरेक्ट एडिटिंग करणार होते. आणि बाकी अशी छोटी छोटी सेट आता तुम्हाला इकडे दिसतच असेल, असं सोफा वगैरे साईडला, प्लांट्स वगैरे, त्याच्यावर आता माझं शूट होणार होतं. किती तो अट्टहास. अशा प्रकारे आमच्या हो रेडी झाले आहेत सेकंड आउटफिटसाठी. आणि मी इकडे रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. सानिका ते पाहू शकता, या ना इकडं जरा जवळ. तर असा हा पूर्ण प्रिन्सेसवाला लुक, ब्राऊनवाला. तर कशी दिसतंय आम्ही कमेंट करून सांगा आम्हाला. तर आता आमचं सेकंड आउटफिटचं शूट आहे. मग हे झालं की डन. तर हे बटरफ्लाय खूप मस्त दिसत आहेत. कशी दिसते मी? एसीसाठी इथे बसते. दुसरा लुक आहे हा, छान दिसते. तर इथं माझं सेकंड आउटफिटवर शूट सुरू झालं होतं. तर इथं बॅकग्राऊंड इफेक्टवाले पण मी घेणार होते, पण जास्त करून ऑलरेडी ग्रीन याच्यावर बॅकग्राऊंड इफेक्ट झालेला होता. त्याच्यामुळे मग त्यांचे ज्या आउटफिटनुसार ऑलरेडी त्यांनी सेटअप करून ठेवले होते. तर ब्राऊनसाठी हा त्यांचा सेटअप होता. तर खूप सुंदर शूट झालं ब्राऊनवरचे. तर ब्राऊनवरचे फोटोज आणि व्हिडिओज पण तुम्ही माझे इंस्टाग्रामला पाहू शकता. तर खूप सुंदर फोटोज आलेले आहेत आणि खूप भारी वाटत होतं, कारण माझं हे शेवटचं शूट होतं आणि खूप छान वाटत होतं. बाकी मग मला क्राऊन, नेहमीच माझी इच्छा होती पहिल्यापासून क्राऊनवर फोटोशूट करायचं. ते तुम्ही इथं पाहू शकता. त्यानंतर माझे सर्व शूट झाल्यानंतर व्हाईट बॅकग्राऊंड इफेक्टमध्ये आम्ही शूट करायला घेतलं होतं. 1-2 फोटोज म्हटलं आपण घेऊन टाकूया, म्हणजे आमच्या दोघांचे सिंगल्स विदाऊट एनी सेटअप. तर इथं आमचे मग तेच सांगत होते पोजेस कसं करायचं, काय करायचं. आणि खूप छान शूट झाले. फोटोज पण खूप सुंदर आले आणि तुमचे कमेंट्स पण खूप छान आले त्याच्यावर. तर थँक्यू सो मच. असंच प्रेम तुमचं राहू द्या. आणि बऱ्यापैकी हा शेवटचं आमचं पोज होतं गोल फिरतानाचे. आम्हाला कॅन्डिड फोटोज घ्यायचे होते. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे लाईटली सानूसाठी ट्रीट दिली तिला आम्ही छान. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही मॅटर्निटी शूट करून आलो. आता दुपारचे वाजलेले आहेत साधारण 3:30-4 वाजलेले आहेत. आम्ही सकाळी गेलो होतो साधारण 8:30 पावणे 9ला निघालो होतो आणि तिथं पोहोचलो 11 म्हणजे 10:30लाच पोहोचलो. 10:30ला पोहोचलो. त्याच्यानंतर थोडंसं माझं आउटफिट सिलेक्शन चाललं होतं की कोणतं आउटफिट घेऊ, कोणतं आउटफिट नको घेऊ. एक तर आउटफिट मी चॉईस केला होता जो ग्रीन कलरचा होता. बाकी त्याच्यामध्ये इतके कलर्स नव्हते आवडले मला. आणि पिंक आणि ब्ल्यू तुम्हाला माहितीच आहे जास्त करून, आणि पर्पल माझ्याकडे जास्त त्याच्यावर माझे शूट झालेलेच आहेत असे, म्हणजे ड्रेसवर वगैरे. तर मला असं युनिक कलर हवा होता. तर मग एक ड्रेस चॉईस करायचा राहिला होता. मी पॅकेज घेतलं होतं ॲक्च्युली. तर पॅकेज होतं, पॅकेजमध्ये 2 आउटफिटवालं पॅकेज घेतलं होतं. तर 2 आउटफिटवालं मग म्हटलं एक एकदम फ्रॉक पॅटर्न टाईप प्रिन्सेससारखं बनव, आणि एक ग्रीन पाहिलं तुम्ही बॉडीकॉनवाला, तो एक निवडला मी. मग तिथे गेला चॉईस करता करता माझे 15 मिनटं गेले. आणि मग ऑलरेडी मेकअप केलेलाच होता त्याच्यामुळे काही वेळ गेला नाही. तर मेकअप वगैरे केला
मेकअप ऑलरेडी करून गेले होते, तर आउटफिट चेंज केलं पहिलंवालं ग्रीनवालं. आणि जाताना आम्ही थोडंफार डिसाईड केलंच होतं की हा कलर मोस्टली आम्ही चॉईस करू. तर त्याप्रमाणे आहूनचे शर्ट आम्ही त्याप्रमाणे घेऊन गेलो होतो आणि एक्स्ट्रा कलरचे पण घेऊन ठेवलं होतं सपोज डिसिजन चेंज झालं तर 8 मंथमधलं हे शूट होतं, ऑलमोस्ट संपायला आलेलं आहे. आणि मी प्रेफर करेल की म्हणजे आता हे वेस्टर्न माझे ट्रॅडिशनल तर खूप झाले होते, ट्रॅडिशनल तर ऑलरेडी करून झाले होते. तर माझी एक इच्छा होती की वेस्टर्न टाईपमध्ये पण एक व्हावं. आणि तुम्हाला माहिती आहे इट्स गर्ल इट्स अ बॉयवालं प्रॉप्सवालं मला करायचं होतं शूट, तर मग ते राहिलं होतं माझं. तर मी केलं. आणि मी प्रेफर करेल की तुम्हाला जर शूट करायचं असेल तर तुम्ही 8 मंथमध्ये वगैरे करू शकता. आणि शिवाय इनडोअर घ्या. आउटडोअर कसं आधीच आपल्याला या अवस्थेत जास्त उभं राहत नाही किंवा मग जास्त ऊन वगैरे पण असतं जर तुमचं उन्हाळ्यात असेल तर त्याच्यामुळं मी इनडोअर प्रेफर केलं होतं. कारण आउटडोअरमध्ये मला स्वतःला फार त्रास झाला असता उन्हामध्ये शूट करायचं किंवा मला धावपळ जास्त झाली असते आउटडोअरमध्ये चेंजिंगची वगैरे आणि शरीराचे हाल पण झाले असते. त्यामुळे मग इनडोअर खूप बेस्ट आहे. कारण ऑलरेडी तो स्टुडिओ होता मॅटर्निटीचा, तर 2-3 स्टुडिओ मी पाहिले होते, तर हा एक चॉईस केला होता मला एकदम आवडलेला. आणि मग तिथे मी ते शूट केलं इनडोअर शूटमध्ये. त्याच्यामध्ये भरपूर सारे सेट्स होते आणि प्रत्येक सेटवर फोटो काढले. त्यांनी रॉ डेटा पण दिला, माझे फोटो पण एडिट करून लगेच भेटले. एकदम फास्ट काम झालं. पहिल्यांदाच कोणत्या तरी फोटोग्राफरने एकदम फास्ट सगळी काम पूर्ण करून दिली. नाही तर दरवी फोटोग्राफर खूप लेट काम करून देतात. पण हा त्याचा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि खूप भारी शूट झालं. तुम्ही पाहिलंच असेल कशा प्रकारे शूट केलं. आणि अवघ्या 1.5 तासाच्या आत आम्ही ते शूट केलं. तेच जर आपण आउटडोअर केलं असतं तर आउटडोअरलाच मला वाटते जवळपास अर्धा दिवसच्या वरती गेला असता आपला. तर कारण मग फोटोज काही नाही, पण आउटफिट वगैरे जास्त आपल्याला बॅकग्राऊंड पण भेटत नाही इनडोअरमध्ये. आता इथं खूप 5-6 सेटच्या वरती होते आणि त्याच्यामुळे मग इनडोअर बेस्ट राहतं. तर मग माझं ट्रॅडिशनल झालेलंच होतं, मग फक्त वेस्टर्न राहिलं होतं तर ते केलं. आणि हे माझ्यासाठी मी करते मेमरीज म्हणून कलेक्शन. मी छान त्याचा अल्बम बनवणार आहे खास मॅटर्निटी म्हणजे प्रेग्नेन्सी जर्नीचा. तर मी ज्यावेळेस माझं म्हणजे होईल डिलिव्हरी त्यानंतर मी ते तुम्हाला असे छान छान फोटो शेअर करेलच. 1st मंथपासून ते 9th मंथपर्यंतचं करेलच मी. पण माझ्या स्वतःसाठी एक मेमरीज राहावं म्हणून मी एक छान अल्बम पण बनवून ठेवणार आहे. आणि इनडोअर खरंच खूप भारी झालं. 1.5 तासातच झालं. नाही तर असं खूप वेळ गेला असता. 1.5 तासात शूट झाल्यामुळे मलाही जास्त थकवा जाणवला नाही आणि शूट पण पटापटा झाले. फोटोज एका साईडला फोटोज चालू होते आणि माझ्यासोबत सानिका पण होती. मी सानिकाला खास व्हिडिओसाठी घेऊन गेले होते का तर मग एक साथ 2-2 कामं झाली म्हणजे काय त्याच वेळेत दोन्ही गोष्टी होतील, फोटो पण होतील आणि व्हिडिओ पण होतील. तर सानिकाने खूप छान छान व्हिडिओ काढले. साईड बाय साईड ती व्लॉग पण घेत होती. आणि आमच्या दोघांचं त्यामुळं म्हणजे काय होतं कधी कधी सानिका नसली की आव्हांना सगळं घ्यावं लागतं. मग व्हिडिओमध्ये यायची राहून जातात. तर मग त्यासाठी तिला घेऊन गेले होते. तर ते पण काम खूप बेस्ट झालं. व्हिडिओज पण छान निघाले आणि फोटोज पण छान निघाले. तर माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलं नसेल तर त्याला फॉलो करा. तिथं सगळे फोटोज सगळ्यात अगोदर मी पोस्ट केले, त्यानंतर इकडे ब्लॉग टाकलेला आहे. तर अजून छान छान फोटोज व्हिडिओज बघायचे असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे मी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले, जेवण वगैरे केलं. यायला आत्ता आम्हाला 2-3 वाजलेच कारण थोडं हळूहळू चालू आम्ही. तर कसा वाटला हा ओव्हरऑल BTS मॅटर्निटी शूटचा, तर तुम्हाला आवडलाच असेल कारण फोटोजच्या खाली कमेंट खूप छान छान आल्या होत्या ज्यावेळेस पोस्ट केले त्यावेळेस. तर या व्लॉगला देखील खूप छान छान कमेंट्स करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्लॉग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. नेक्स्ट व्लॉग कोणता बघायला आवडेल ते नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.